तुम्ही जावा तुम्ही व्हिडिओ काढतो काय? अरे मी सस्पेंड झालो नाही हो याला ठेवत नाही मी. अरे बसा बसा अरे तो व्हिडिओ राव द्या शांत बसा अहो शांत बसा अरे कुठे आहे बस झालं तू ठेव बस पहिला बस पहिला तू गप ना अरे गप रे बोलू नका अरे मी बोलणार तू समस्या बघाय हे पण बघतो मी आज खाली बस हे बघ बंद करा दापोलीतून एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. पत्तन विभागात झालेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात उपोषणाला बसलेल्या मयूर मधुकर मोहिते यांना सहाय्यक स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक राकेश रमेश जाधव यांनी कार्यालयातच मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे दापोलीत खळबळ उडाली आहे. मधुकर मोहिते हे प्रजासत्ताक दिनी दापोली तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसलेले होते. सहाय्यक पत्तन अभियंता पत्तन उपविभाग दापोली कार्यालयातील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक राकेश जाधव यांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात ते उपोषणाला बसले होते. त्यांच्या 2 दिवस चाललेल्या उपोषणानंतर राकेश जाधव यांची रत्नागिरी येथे बदली करण्यात आली. त्यानंतर मोहिते यांनी आपले उपोषण मागे घेतले. शुक्रवारी दुपारनंतर सहाय्यक पत्तन अभियंता कार्यालयात कागदपत्रांची मागणी करण्याकरता गेले असता अचानक तेथे राकेश जाधव हे मध्यप्रवेश करून आले व त्यांनी मधुकर मोहिते यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप मधुकर मोहिते यांनी केला आहे. मारहाण करत असल्याचा व्हिडिओ मधुकर मोहिते यांनी चित्रित केला व याबाबत दापोली पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली. दापोली पोलिसांनी याबाबत अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली असून दापोली पोलीस अधिक तपास करत आहेत. मी मयूर मधुकर मोहिते 26 तारखेला उपोषणाला बसलेलो. 27 तारखेला माझं उपोषण तुटलं. कारवाई केली त्याच्यामुळं बदलीची कारवाई केली. त्याच्यामुळं मी ऑफिसला कागदपत्रांसाठी पडताळणीसाठी गेलेलो असता पतन विभागामध्ये तिथं राकेश जाधव आला आणि त्यांनी मला अक्षरशः शिवीगाळ करून मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. तर मी तात्काळ पोलीस स्टेशनला येऊन इथे तक्रार दिली आहे. दारूच्या नशेमध्ये त्याने मला मारहाण केली. राकेश जाधव कोण आहेत आणि काय विषय होता उपोषणाचा? पतन अभियंता आहेत तिथले. त्यांच्या विरुद्ध मी त्यांनी भ्रष्टाचार केला म्हणून मी 26 तारखेला उपोषणाला बसलेलो. हा लढा गेली 4 वर्ष असाच चालू आहे. कुठच्या ऑफिसमध्ये मारहाण झाली? पतन विभाग दापोली. त्याला साक्षीदार म्हणून तिथले जेई सुद्धा आहेत. तसा व्हिडिओसुद्धा आहे जो मी काढलेला आहे की जो शिवीगाळ करतो आहे, लात मारण्याचा प्रयत्न करतो आहे व्हिडिओ काढतानाचा, तो त्याच्यात प्रसिद्ध झाला आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.